नमस्कार, मी केतकी चितळे आणि स्वागत आहे तुमचं लेट्स टॉक वरती. ह्या चॅनलवरती आपण सोशिओ इकॉनॉमिक, जिओग्राफिकल आणि फिलॉसॉफिकल गोष्टींविषयी बोलतो. तर आज आपण एक गंमतशीर गोष्ट बोलणार आहोत. पण सुरुवात करूया आपण एक कोट वरून, म्हणजे एक म्हण म्हणू शकतो किंवा एक वक्तव्य म्हणू शकतो जे लॉर्ड ऍक्टन बॅरन होते ते. त्यांनी एक म्हटलं होतं की पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ऍब्सल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सल्यूटली. याचा अर्थ काय, तर मराठीत सांगायचं म्हटलं तर जर तुमच्याकडे सत्ता असेल तर सत्ता असल्यामुळे तुम्ही भ्रष्टाचाराकडे वळू शकता, आणि जर का संपूर्ण तुमच्याकडे सत्ता असेल तर तुम्ही संपूर्ण भ्रष्टाचारी होता. मी हे का सुरू करतेय, ह्याचा संबंध काय ना आजच्या ह्याच्यामध्ये. तर राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आज पोस्टर जाळली. का तर मनुस्मृतीच्या विरुद्धात आम्हाला पोस्टर जाळायची आहेत म्हणून. मुळात मनुस्मृती हे NS सहस्त्रबुद्धे आणि 6 अजून साधू होते, दलित साधू, यांनी मनुस्मृती जाळली होती. आंबेडकरांनी कधीच जाळली नव्हती मनुस्मृती. पण आजकाल जे काय जाळण्याचा प्रकार घडला, ठाणे तुतारी राष्ट्रवादीवाल्यांनी जे काय करायचा प्रयत्न केला, त्यात गंमत ही आहे की त्यांनी मनुस्मृतीच्या जागी चुकून बाबासाहेब आंबेडकरांचाच फोटो फाडलेला आहे. अगदी असा, म्हणजे नॉर्मल आपण काहीतरी फाडतोय, कागद फाडतोय असा फाडलेला आहे. मग यावरून आपण काय समजायचं की ही लोक, मग बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा फुले असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, कोणीही असो, ही लोक ह्या महापुरुषांना फक्त आणि फक्त राजकीय दृष्टीनेच बघतात का? फक्त राजकीय काहीतरी गोष्ट म्हणायची असेल तेव्हाच ह्यांचे नाव वापरले जाते, तेव्हाच ह्यांना ह्या महापुरुषांची आठवण होते. हेच सिद्ध होतं ना. नाहीतर एरवी काय इतक्या आरामात इझिली हे फोटो फाडून मोकळे होतात. अरे तुम्ही करताय काय ह्याचा विचारही साधा तुमच्या लक्षात येत नाहीये. गहाण ठेवली आहेत का तुम्ही बुद्धी, असाच प्रश्न पडायला लागलाय नाही का? असो, अजून काय काही विक्षिप्त आणि फनी गोष्टी मी सांगत राहीनच या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.